ज्येष्ठ नागरिकांनी पैसे गुंतवणूक करतेवेळी नक्की विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे. मी असं का म्हणतोय, एका न्यूजला मी सहज बातमी ऐकली की कंपनी टेकओव्हर झालेले 22 कोटी रुपये एका गुंतवणूकदाराने स्टॉक मार्केटमध्ये हाय रिस्कमध्ये गुंतवणूक केली आणि पूर्ण पैसे लॉस झाले. मित्रांनो, ते सर्व न्यूज मी बघितल्यावर असं कळलं की त्यांनी ते पैसे एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला दिले होते आणि ते पण मंथली हाय रिटर्ननी, की महिन्याला 3% 4% अशी ती कंपनी त्यांना कमिट केली होती, म्हणून ते पैसे दिले होते. सो यामध्ये पहिलं तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलीही स्टॉक मार्केटमध्ये अशी काही कुठली स्कीम नाहीये किंवा सेबी याच्या विरोधात आहे. सो म्हणून असे पैसे गुंतवणूक करताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे, कारण आज कुठल्याही कंपनीचा प्रॉफिट 15-20% पुढे जात नाही, तर वर्षाला तुम्हाला 50% कंपनी कशी काय देईल? त्यामुळं हे सर्व फ्रॉड बनवण्याचे प्रकार आहेत. अशापासून आपण सावध झालं पाहिजे आणि आपले पैसे शक्यतो रिटायरमेंट झाल्यानंतर लोवेस्ट रिस्कमध्ये गुंतवणूक केले पाहिजे, कारण कॅपिटल हे तुम्हाला प्रोटेक्ट असणं गरजेचं का आहे, कारण रिटायरमेंट नंतर तेवढ्याच पैशाचा सपोर्ट तुम्हाला असतो आणि ते जर पैसे तुम्ही हाय रिस्कमध्ये गुंतवणूक केले, पैसे लॉस झाले, तर नंतर नेक्स्ट जनरेशनवर डिपेंड राहावं लागतं. म्हणून पैसे गुंतवणूक करतेवेळी रिटर्न्स भलेही थोडे 1-2% कमी मिळू द्या, पण जिथं कॅपिटल प्रोटेक्ट आहे अशाच ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे आणि शक्यतो गुंतवणूक करतेवेळी योग्य फायनान्शियल कन्सल्टंटचा जर सल्ला घेऊन गुंतवणूक केली तर शक्यतो पैसे डुबण्याचे प्रकार असे होत नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि ही रील तुमच्या मॅक्झिमम मित्रांना शेअर करा. हा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.